मी अण्णांना फक्त आशाच दाखवतोय, पण त्यांच्यासाठी करू काहीच शकत नाही. फक्त आशा दाखवतोय, स्वप्न दाखवतोय, त्यांच्या समोर एका सुंदर आयुष्याचं चित्र रेखाटतोय. एक असं आयुष्य ज्याच्यात आपण सगळे एकत्र होते, आपल्या स्वतःच्या घरात होतो. आणि ती घर वगैरे राहिलं बाजूला, अण्णांचे उपचार करायलाही पैसे नाही आहेत माझ्याकडे. आधी जबाबदारीची अक्कल नव्हती, आणि आता अक्कल आली तर आता ताकदच नाही. सतत सतत ना असं अदबल झाल्यासारखं वाटत राहत. तू अजिबात काळजी करू नको, आपण करू ना काहीतरी. पैशांची व्यवस्था सुद्धा करू आपण. आणि हो, आता अण्णांची बायपास सुद्धा लवकरात लवकर करून घ्यायला हवी, त्यात डिले नको करायला. दादा आणि वहिनी परत आले की त्यांच्याशी बोलावलं. बी पॉझिटिव्ह जय. बघ, हाच तो आशावाद. आपण मनापासून प्रयत्न करतोय ना. बघ बघ, मार्ग नक्की निघणार. मी म्हंटल ना, माझ्याकडे जादू आहे. जय, काय ना पॉझिटिव्ह राहिलं ना तर काय होत नाही आपल्याला. खरं तर काय, माणसाचं मन सुदृढ असलं पाहिजे, मग काय होत नाही त्याला. नाहीतर मी आजारी आहे, मला हे होतंय, मला ते होतंय, असं आपण सारखं मनाला सांगितलं ना की बस मन पण आजारी होणार. त्यापेक्षा माझ्यासारखं राहायचं. आता बीपी आहे मला, विसरायचं. शुगर वाढते, साफ विसरायचं. फर्स्ट क्लास मॉर्निंग वॉक घ्यायचा आणि मस्त राहायचं एकदम. आणि मग सांगायचं स्वतःला, मला काय झालेलं नाही, काय होत नाही मला. असं म्हटलं की सगळं ठीक राहतं. अण्णा आयुष्याकडे पॉझिटिव्हली बघायचं, आनंद द्यायचा, आनंद घ्यायचा. हा, वा वा, चला घ्या. घ्या चहाचा आनंद घ्या. 2 चमचे साखर टाक. साखर तुम्हाला बिलकुल नाही. हे असं झालं तर हा बिन साखरेचा चहा घ्यायचा आणि प्यायचा. आणि मग म्हणायचं, चहा जरा साखर जास्त झाले नाही. काय त्यानं काय होतो, कडवटपणा थोडा कमी होतो समोरच्या माणसाचा. म्हणजे त्याला पण साखर न दिल्याचा आनंद होतो आणि आपल्याला साखर खाल्ल्याचा. घ्या. आज काय उपदेश सत्र चाललंय वाटतं. अण्णा कंटाळा आला असेल ना. नाही नाही, हो ऐकतोय. खूप छान बोलतात. काय अण्णा, जिथं पिकतं तिथं विकत नाही असं आहे. घ्या चहा, घ्या चहा घ्या. जय, आदिती अजून आले नाहीत. हो, येवाना यायला हवे होते, उशीर झालाय. या दोघांनी फोन करून तरी. हे घ्या, आलेच. हा, हा. अगदी 100 वर्ष आयुष्य आहे. घ्या. हो, पण या 100 वर्षामध्ये वेळेत यायची शिस्त लागणं महत्वाचं आहे. ते कधी जमणार. काय अण्णा आता इथे आहेत, आमचं सोडा, आम्हाला काही सवय झाली. काळजी वाटते त्यांना.
मुलगा आणि सुनेच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात. अरे त्यांच्यासाठी तरी वेळेवर या. कारण बस सगळी कारण माहितीये. काम होतं, ट्रेन लेट होती. आज काय नवीन आहे कारण? अहो काय चाललंय? आत्ताच तुम्ही अण्णांना सांगत होतात ना, आनंद द्यावा, आनंद घ्यावा वगैरे. ती मुलं आत्ताच आली, त्यांना जरा चहाचा आनंद घेऊ दे ना. ते म्हणजे अण्णांना कळेल की तुम्ही जसं बोलता तसंच करता. काय मी जसं बोलतो तसं करतोय. असं काय केलंय तो? काय अण्णा, एक गोष्ट सांगायची राहिली. आपली पोरं कितीही मोठी झाली तरी आपण त्यांचे बाप आहोत हे विसरायचं नाही. हा, वेळ पडली तर सरळ सुनवायचं. कान पकडायचे, मुलगा असो की सून. काय मी हे जे काही बोलतो ना ते करतो. हा, कळलं काय? आता काय तिथे उभे राहून चहा घेणार आहात का? हा, बस 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 बस. हा, आता तुम्ही काय इथे उभं राहून चहा आणणार आहात त्यांना का आधी तिनं आणायचा तो चहा? असं म्हटलंय का मी? हो, जा घेऊन ये चहा. हे म्हणजे ना अगदी काय अण्णा, काय डोळ्यात चमक दिसते. तुझ्याला आणि लेकाला बघून बरं वाटलं असेल दिवसभरात. इथे सुद्धा दिवस खूप बरा जातो हो. तुम्ही असता, वहिनी असता, अगदी घरातल्या माणसांजवळ आहोत असंच वाटत असतं. वाटतंय म्हणजे अजून तुम्ही आम्हाला परके समजता की काय? हे सगळे गुण तुमच्या मुलाने घेतलेत. दर वेळेला आपलं थँक्यू, सॉरी असं म्हणायचं. या सगळ्या शब्दांचे हक्क खानोलकरांना दिलेत की काय अण्णा? हा, असं काही नाहीये काका. मग सॉरी. झालं, ऐकलं का? तुमची ओळख करून देतो. MS आदिती दाभोळकर. मिस्टर जयराम, प्रेझेंटेशन नुकतंच सुरू झालंय, पण पुढचं प्रेझेंटेशन तुम्ही द्या. सॉरी सर, पण जयरामनी ह्या प्रेझेंटेशनसाठी खूप मेहनत घेतली. सर, मला असं वाटतं माझे कलीग जयराम यांच्यावरचा माझा विश्वास योग्य आहे. मला जरा बोलायचं होतं. आता काय बोलायचंय? मला जे काय सांगायचं होतं ते सगळं सांगून झालेलं आहे. याच्यावर अजून काय बोलायचंय? अरे, ज्या मुलीला मी आयुष्यामध्ये कधी काहीही कमी पडू दिलं नाही ती तिथे नोकरी करते त्या ऑफिसमध्ये. आणि हे सगळं त्या दरिद्री माणसाच्या परिस्थितीमुळे. बरं, तिथेही ती त्याच्यापेक्षा वरचढ आहेच. ती बॉस आहे त्याची तिथे. म्हणजे हिला पगार जास्ती असणारच याच्यापेक्षा. हा तिच्या पगारावरती जगतो. या माणसाला कधीही अस्तित्व नव्हतं आणि नसणार आहे. एक मिनिट, माझा ऐकाल? मला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. मी तुला सांगितलेलं कळतंय का? त्या देव टूज मध्ये लग्न झालेल्या माणसाला काम करू देत नाहीत. ही दोघ जण तिथे काम करतायत. त्या अविनाश देवला खूप चांगला ओळखतो मी. त्याची आई जितकी शांत आणि समंजस आहे ना, तितकाच भडक डोक्याचा आहे हा अविनाश. उद्या जर त्याला समजलं ना की या दोघांचं लग्न झालंय, तडकाफडकी काढून टाकेल दोघांना. मग काय करणार आहे दोघ जण?
आणि हे एवढं सगळं सांगून जर तुला हे कळत नसेल ना, तर पुन्हा तेच प्रश्न विचारून माझा संताप वाढू नकोस प्लीज. नाही, मी तुम्हाला प्रश्न विचारतच नाहीये. आणि मला जय आणि अदितीबद्दलही बोलायचं नाहीये. मला तुमच्याशी दुसऱ्याच मुद्द्यावरती बोलायचंय. तुमची आज देव टूर्सला मीटिंग होती ना, मग तिथलं प्रेझेंटेशन कसं झालं? नाही म्हणजे प्रश्न जय अदितीचा नाहीच आहे. पण प्रेझेंटेशन देणारा तोच होता ना. अहो कोणी का असे ना, म्हणजे अदितीची आई म्हणून नाही बोलत आहे, तुमची बायको म्हणून विचारते. म्हणजे जसं इतर मीटिंग बद्दल मी तुम्हाला विचारते आणि तुम्ही मला सांगता की नाही, तसंच आजवर तुम्ही मला तुमच्या बिझनेस मधल्या घडामोडी कित्येकदा सांगितल्यात, पण मी कधी तुमच्या बिझनेस मध्ये पडले नाही आणि मला पडायचंही नाहीये. हे बघा, तुम्हाला एक सांगू का? मला काहीही सांगू नकोस, मला काहीही ऐकायचं नाही. अण्णा संध्याकाळच्या गोळ्या घेतल्या तुम्ही? हो हो, मी दिल्या संध्याकाळच्या गोळ्या. आणि अण्णांच्या टाइम टेबलकडे मी बारीक लक्ष ठेवणे. जय, डॉक्टर काय म्हणाले? काय झालंय मला? औषधं बदलून का दिली? उगाच खर्च होतोय ना. अण्णा, आता तुम्ही कसलाही विचार करायचा नाही. आम्ही आहोत ना. आणि पैशाची काळजी तर अजिबात करू नका. अण्णा, तुमच्याहून जास्त महत्वाचा नाहीये आम्हाला पैसा. आणि आज जय स्वतः डॉक्टरांशी बोलला. तुम्हाला माहिती डॉक्टर काय म्हणाले? अण्णा लवकरात लवकर बरे होणार आहेत. आणि आता तुमच्या तब्येतीत थोडा फरक दिसतोय म्हणून त्यांनी दुसरी औषधं दिली. आणि अजून डॉक्टर असंही म्हणाले की जय, अण्णांना सांगा आता कसलीही काळजी करायची नाही आणि कायम हसत राहायचं, कारण हसण्याने सगळे आजार दूर होतात. हो ना जय? असंच म्हणाले ना डॉक्टर? हो अण्णा. अण्णा, नशीबवान आहात हो तुम्ही. इतकी चांगली सून देवानं दिले तुम्हाला. नाहीतर मी मला असा जावई दिलात. ए बघ बघ बघ, माझी लेक कशी विचारपूस करते आपल्या सासऱ्याची बघ. अण्णा, तुमच्या मुलानं इथं आल्यापासून आपल्या सासऱ्यानं विचारलं का काय काका कसे आहात? कसे आहात काका? आनंदी. पण काय आयुष्याकडे पॉझिटिव्हली बघायचं ठरवलंय ना. आनंद द्या, आनंद घ्या. सर, देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स हे ट्रॅव्हल वर्ल्ड मधलं खूप मानाने घेतलं जाणारं नाव आहे. त्याचं कारण
आमच्यासाठी क्लायंट हा फक्त क्लायंट नसतो, तर तो देव टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या परिवारातला एक घटक असतो. गुड. आय लाईक युअर बिझनेस सेन्स. लॉजिकल आहे. जय, काय झालं? नाही काही नाही. मग एवढा अस्वस्थ का दिसतोयस? आणि ती तुझे पप्पा काही निर्णय न देताच निघून गेले. मला कळत नाही त्यांचा निर्णय काय असेल. त्यांना माझं प्रेझेंटेशन आवडलं असेल नसेल. आऊ आणि सर दोघांनी तुला अप्रिशिएट केलं. दोघंही म्हणाले ना प्रेझेंटेशन चांगलं झालंय म्हणून. मग अरे ती मुद्दा प्रेझेंटेशन चांगलं होण्याचा नाहीये, क्लायंटला परत आणण्याचा मुद्दा आहे. आणि तो क्लायंट जर परत आलाच नाही तर जय, आणि ती ही फॅक्ट आहे. आणि त्या बाजूचाही विचार करायला हवा. सर आणि आऊंनी जरी माझं कौतुक केलं असलं तरी त्यांना बघितलं ना की मला माझेच शब्द परत आठवतात. जय प्लीज. नाही अदिती, आपण कितीही टाळायचं म्हटलं ना तरी हा विषय नाही टाळू शकत. सरांनी मला तिसऱ्या मीटिंगचा लास्ट चान्स दिला होता. तो चान्स गेलाय आता. जय, तुझ्या डोक्यात हे सगळे कारण सारखा सारखा तू फक्त ह्याच गोष्टीचा विचार करतोय. आय एम शुअर सरांच्या डोक्यात हा विचार सुद्धा येणार नाही. आणि जर तसं असतं तर ते बोलले असते. तेवढे स्ट्रेट फॉरवर्ड आहेत ते. आणि हवं असेल तर मी त्यांच्याशी बोलू. नाही नाही आदिती, मला तू यात पडलेलं नको. हे बघ, तू त्यांच्याशी बोललीस की ते तुझं ऐकणार आणि मला तेच नको. मी आधीही तुला हे सांगितलं. मला माझ्या कॅलिबरवर हा चान्स मिळाला होता ना, आणि मी 100% प्रयत्न केलेत. तर मग आता मला माझा शब्दही 100% पाळावा लागणार. जय, असं म्हणतात आपण आपलं कर्म करत राहायचं, फळाची अपेक्षा न करता. ते मिळायचं असेल तर आपोआप मिळेल. चांगलं म्हटलं, पण त्या फळाची अपेक्षा करत किती तास, किती वर्ष, किती महिने झुरत राहायचं. आपल्याला रिझल्ट खूप लवकर हवा आहे आदिती, कारण आपली परिस्थिती तशी नाहीये. जय, तू तुझं काम केलंस, कुठेही कमी पडला नाहीस. त्यामुळे प्लीज आता तू नाही विचार करायचा, पप्पांना विचार करू दे. इच्छेविरुद्ध लग्न केलेल्या मुलीच्या नवऱ्याची डील नाकारायची की प्रोफेशनली जयराम खानोलकरांनी दिलेली डील ऍक्सेप्ट करायची? बरं झालं हा, आता उद्या सुद्धा याच वेळेत येईल. का म्हणजे काय, स्टेशनवर तुमची सोबत मिळेल ना. स्टेशनवर बरीच माणसं असतात, सगळ्यांची सोबत मिळेल तुला. बघा कसं बोलताय. अगं म्हणजे माझ्यासाठी थांबू नकोस, नाही तर उगाच इथे लेट मार लागायचं तुला. काय झालं? टोल नाका नाही लागला. ट्रेनला कुठला लागणार टोल नाका? नाही नाही, अगं ट्रेनचा टोल नाका नाही, ऑफिसचा टोल नाका. मस्टर कुठे आहे आणि मस्टर मॅन नवरे कुठे आहेत? हे काय मस्टर मॅन? काय ते एवढं एकच काम चांगलं करतात. हो तेही खरंच आहे. नवरे नाही, तांगडे पण कुठे दिसत नाहीये. हो, नाही तर उगाच सही नाही केली म्हणून लेट पण लागायचं. हो थांबा, मी बघते जरा, एक मिनिट या इकडे. का तुम्ही एकत्र का आलात? हा म्हणजे एकत्र आलात का? आम्ही सुद्धा एकत्र आलो. मस्त मिळालं. काका काय झालं? अगं काही नाही, ते मस्टर आणि मस्टर मॅन दोन्ही सापडत नाहीयेत. मस्टर मॅन म्हणजे? मस्टर मॅन म्हणजे नवरे. आत्ताच यांनी नामकरण केलंय. आज नवरे काका आलेच नाहीयेत का ऑफिसला? काय माहित, मग कदाचित सुट्टीवर असतील. काय झालं? तुम्ही काय करता इथे? तेच, तू आणि नवरे काय करताय?
आणि काय रे मस्टर कुठे आहे? आजपासून मस्टरवर सही बंद. चला म्हणजे यापुढे हाफडे कापला जाणार नाही. वा. कोण म्हणतं असं? आले मस्टर मॅन. काय म्हणजे मस्टर कुठे आहे मॅन? म्हणजे तांगडे म्हणाले की आजपासून सही बंद. हो बरोबर आहे, कारण आता यापुढे कार्ड पंच करूनच हजेरी लागेल. त्यामुळे येण्या जाण्याच्या वेळा सुद्धा ऍक्युरेट मिळतील. सगळं कसं कॉम्प्युटराइज. नाही, आजपर्यंत मी मस्टरवर सही घेत होतो, त्यामुळे सगळ्यांना सांभाळून घेत होतो. पण आता 1 सेकंद जरी उशीर झाला ना तरी सुद्धा लेट मार्क लागू शकतो. पण नवरे, आम्ही तुम्हाला खूप मिस करू. म्हणजे ऑफिसमध्ये पाऊल टाकता क्षणीच तुमच्या चेहऱ्याचं दर्शन झालं ना की सगळा दिवस कसा मस्त छान जायचा. पण आता मस्टर नाही, तुमचा चेहरा दिसणार नाही, खूप असं चुकल्यासारखं वाटेल. नवरे, मी एक रिक्वेस्ट करतो, नाही म्हणू नका. किमान दरवाजावर तुम्ही तुमचा असा डोळे वटारलेला फोटो लावा. म्हणजे कसं की तुम्ही आहात असं वाटत राहील आम्हाला, मिस केल्यासारखं वाटणार नाही. थट्टा करताय माझी? झालं म्हणजे एखाद्याला पोट तिडकीनं आपण काही सांगावं तर तो म्हणतो थट्टा करतो म्हणून. थट्टा नाही तर काय. नाही पण नवरे हे एक बरं झालं, म्हणजे आता आपलं ऑफिस एकदम हायटेक होणार नाही, हो ना आदिती?